आपल्याबरोबर प्रताप सरनाईक सर आहेत। सर, कसा वाटला आजचा दर्शन मेळावा? एकनाथ शिंदेचं भाषण कसं? खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेबांचे विचार एकनाथ शिंदे साहेबांच्या तोंडून आज आम्हाला ऐकायला मिळाले। परंतु ज्या पद्धतीनं संपूर्ण लक्ष शिंदे साहेबांचं हे मराठवाड्यातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आणि विदर्भ आणि काही भाग जो पश्चिम महाराष्ट्राच्या हा पूरग्रस्त जे लोक आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांच्यामुळे अवस्था वाईट जी झालेली आहे त्यांच्यावर होता। संपूर्णपणे त्यांनी लक्ष हे शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल, सर्वसामान्य शिवसैनिकांनी त्या ठिकाणी जावं आणि शेतकऱ्यांना मदत करावी हेच आवाहन केलं। राजकीय तर काही टीका टिप्पणी होतच असते, परंतु भाषणाच्या त्यांच्या 45 मिनिटाच्या जो त्यांना वेळ होता त्यापैकी जवळजवळ 20 ते 25 मिनिटं त्यांनी हे शेतकऱ्यांसाठी घालवलं। हे महाराष्ट्राचा सुदैव आहे की असा संवेदनशील शिवसेनेचा नेता आणि राज्याचा उपमुख्यमंत्री लाभलेला आहे आणि ह्या मेळाव्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं म्हणजे अंगावर शहारे येत होते की ज्या पद्धतीनं मराठवाड्यामध्ये जाऊन मदत केली। मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे त्या जिल्ह्यामध्ये आजही तोरण बांधण्यासाठी आम्हाला शिवसैनिकांना आम्ही पाठवलं आणि त्या शिवसैनिकांनी त्या ठिकाणी गोरगरीब शेतकऱ्यांना मदत केली। त्यामुळे आमच्या दृष्टीनं आजचा हा शिवसेनेचा मेळावा फार महत्त्वाचा होता आणि शिंदे साहेबांनी ते त्यांचे विचार मांडलेले आहेत। सगळे शिवसैनिक आता कामाला लागले। आज उद्धव ठाकरेंनी जो मेळावा घेतला तिकडे प्रचंड चिखल होता, पण त्याच ठिकाणी देखील त्यांनी भाषण केलं आणि सरकारवर, मुख्यमंत्र्यांवर मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे। नाही, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, शेवटी टीका टिप्पणी ही गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही करताय। अहो, तुम्ही काय देताय? तुमच्या भाषणातून काहीतरी विचाराचं सोनं लुटायला लोक जेव्हा येत असतात, शिवसैनिक येत असतात, त्यांना विचारांचं सोनं तुम्ही वाटायला पाहिजे, तर तुम्ही ही टीका टिप्पणी करता म्हणजे चिखलामध्ये बसून तुम्ही चिखल्यासारखंच वागताय। त्यामुळे हे बरं नव्हतं। आजची परिस्थिती टिप्पणी किंवा चिखल फेकण्याची नव्हती। आजचा विचार जो होता तो शिवसैनिकांना असा द्यायचा होता जो शिंदे साहेबांनी दिला आणि गोरगरीब शेतकऱ्यांना मदत करायचं त्यांचं जे आव्हान होतं ते आव्हान तुम्ही जर केलं असतं तर असं वाटलं असतं की नाही तुम्ही काहीतरी गोरगरीब शेतकऱ्यांसाठी करताय। परंतु आजच्या परिस्थितीमध्ये शिंदे साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन खूप मोठ्या प्रमाणात शिवसैनिक पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणारे हे मात्र नक्की। रामदास कदमांनी एक मोठं वक्तव्य केलं की बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये काय झालं होतं ते आम्हाला माहिती, आम्ही पायऱ्यावर बसून। रामदास कदम साहेबांचे जे वाक्य आहे ते लक्षात घ्यायला हवे, कारण शेवटी बाळासाहेबांच्या अतिशय जवळचे ते जुने सहकारी होते। जवळजवळ 50 वर्षाहून जास्त काळ त्यांनी बाळासाहेबांच्या बरोबर काढलेला आहे। त्यामुळे त्यांच्या जे विधान त्यांनी केलेलं आहे त्यामध्ये काहीतरी तथ्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर त्याचा चौकशी किंवा त्या प्रकरणाची माहिती ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवी। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते प्रतापजी सरनाईक। कॅमेरामॅन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।